उद्धव गट फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर जर कोणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलाय तर त्यात आहेत खासदार राजाभाऊ वाजे। या राजाभाऊ वाजेंचं कौतुक होताच त्यांना आपले अश्रू आवरणं अवघड झालं। नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्याकडून राजाभाऊ वाजे यांना निष्ठावान शिवसैनिक अशी प्रमाणपत्रासह शाबासकी देण्यात आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं। ते पाणी टिपण्यासाठी राजाभाऊ यांनी प्रयत्न सुद्धा केले। हे दृश्य बरंच काही सांगून जाणारी आहेत। खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे। ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे। आता ते ट्रेनमधनं उतरले राजधानी एक्सप्रेसमधून, मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला, तिथे त्यांचं तेच वाक्य होतं। याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो। मुळामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये हा सगळा प्रकार चालू, तुम्ही पाहिलं बंगालमध्ये निवडणुका झाल्या, आता ते त्यांच्या पाठीमागे लागले, त्यांची फोडतोड चालू आहे, आमदार फोडतंय, खासदार फोडतंय, ईडी सीबीआय ह्या सगळ्या गोष्टीचा ते वापर करतायत। धन तन मन धन जे काय वापरायचं आहे त्यांना ते सगळं वापरत आहेत। आणि मग अशा गोष्टींनी ज्यांच्या हाती सत्ता तोच पारधी असं तो जो आहे मन त्यातला हा सगळा प्रकार आहे। आणि त्याच्यामुळं हे काय आज नवीन नाही आहे, हे पहिले महाराष्ट्रामध्ये त्यांनी चालू केलं आणि तिथं ते यशस्वी झाले असं त्यांना वाटतं, परंतु लोकसभेमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवला।